सामना त्रिमूर्ती नागले वर्सेस पालनापाडा। होम ग्राउंड वर कशी कामगिरी करतात पाहूया। नागलेवाले काम काढतील का समोरच्या टीमचं, बघूया। स्ट्राईकला असेल तो सोनू यादव, नॉन स्ट्राईकला असेल तो प्रिन्स यादव। दोन बंधूंची जोडी। गोलंदाजीसाठी येतोय तो तन्मय पाटील, 94 चा खास माणूस गोलंदाजीसाठी। पहिली गोलंदाजी घेऊन जाईल तो सोनूसाठी, आपल्या संघासाठी वैयक्तिक हो पहिलं व संघासाठी पहिलं षटक तन्मय पाटील। पाहूया काय करतात। होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड वर किती रनाची ओव्हर टाकतात। पहिला चेंडू सोनू यादव साठी, पहिला चेंडू टॉपेज आणि एसटी रकाच्या मागे जबरदस्त झेल टिपलेला आणि मोठा हादरा बसतोय तो पालनापाडा या संघाला। जबरदस्त झेल टिपलाय। तुषारांनी जबरदस्त कॅच घेतलेली आहे। पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसतोय तो पालनापाडा संघाला। जबरदस्त कॅच, विकेट किपरने मिस्टेक केलेली पण जबरदस्त कॅच तुषार यांच्याकडून। पहिल्या चेंडूवर सफलता मिळते ती तन्मय पाटील यांना। घाई करायची आहे बॅट्समॅनांनी, पटापट यायचं आहे कारण की ऊनाचा सामना करायचा आहे। जास्त ऊन आहे त्याच्यामुळे रेडी राहायचं आहे पुढच्या फलंदाजांनी। आणि सोनू यांची जागा सांभाळण्यासाठी येतो तो आयविन। पहिला चेंडू जबरदस्त हाताळला होता तन्मय यांनी। पहिल्या चेंडूवर जरा घाई करायची आहे, खूप टाइम झालेला आहे, अजून पहिल्याच इनिंगचे सामने चालू आहेत। आम्ही सकाळपासून येऊन बसलोय पण मॅच झाली आणि आम्हाला खूप थांबावं लागेल असं वाटतंय। तर तन्मय आपल्या ओव्हरीतील दुसरा चेंडू घेऊन आयविन साठी। डुग्गू 11 TR नागले। तर पाहूया तन्मय दुसरा चेंडू घेऊन आयविन साठी। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, काही समजला नव्हता आयविनांना आणि डॉट चेंडू। अजूनपर्यंत पालनापाडा संघाने खातं खोललेलं नाहीये। चांगले चेंडू हाताळतो तन्मय। तन्मय यांचं खूप नाव आहे कारण की तो मोठ्या टीम मध्ये गेलतो, 94 कामन, मोठा टीमचा मोठा खेळाडू तन्मय पाटील। पुन्हा एकदा तन्मय आपल्यावरचा तिसरा चेंडू घेऊन आयविन साठी। शॉर्ट चेंडू सोडून दिला होता आणि अतिरिक्तच्या रूपाने पहिली धावसंख्या येते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 2 चेंडू एक धावा, एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव। 1 बाउन्स दिलेला आहे तन्मय पाटील यांना। पुन्हा एकदा तन्मय आपल्या वरती तिसरा चेंडू घेऊन। शॉर्ट चेंडू होता, फ्लिप केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने। 1 चेंडू 1 रन मिळेल, दुसरा धावत पूर्ण 3 रन होईल का, पण नाही 2च रन भेटतील। 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तर 3 रनावर। 3 चेंडू 3 धावा। पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन तन्मय आयविन साठी। खूपच सुंदर चेंडू, काही समजला नव्हता आयविन नारायणला आणि डॉट चेंडू। खूपच सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये करताना तन्मय पाटील।
4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन तन्मय. खूप सुंदर चेंडू होता, हवेमध्ये केला आणि झेलकाठी क्षेत्ररक्षक सचिन पाडेल आणि सोप्पा कॅच टिपतोय आणि अशा रीतीने अजून एक फलंदाज बाद होईल. शेवटचा चेंडू असेल षटकातील. खूपच सुंदर गोलंदाजी तन्मय पाटील यांची. 5 चेंडू मध्ये 3 धावा. घाई करायची आहे बॅट्समॅनने. नवीन खेळाडू येतो आदर्श. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सामना करेल आदर्श. सुंदर चेंडू पुन्हा एकदा हॉलमध्ये. पुन्हा एकदा सचिन पाटील झेल टिपतोय का आणि सुरेख झेल. सचिन पाटील सहसा झेल सोडत नसतोय. जबरदस्त झेल टिपलाय आणि षटकाची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 3 धावा. दुसरा षटक घेऊन येईल तो नील पाटील. नवीन बॅट्समॅन आलाय तो निवृत्ती पवार. खूपच खराब सुरुवात मानावी लागेल ती टीम पालनापाडा या संघाची. 3 रनावर 3 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आता येतोय तो नील पाटील. सामना करेल प्रिन्स यादव. पहिला चेंडू शॉर्ट चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू. एकच धाव मिळेल. 1 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा नील पाटील. निवृत्ती पवार यांच्यासाठी सुंदर चेंडू होता. काही समजला नव्हता निवृत्ती यांना आणि अशा तऱ्हेने डॉट चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी. नागला होम ग्राउंड आहे. रोज अभ्यास केलेला आहे ग्राउंडचा, तर कुठे चेंडू हदलायचा त्यांना बरोबर माहित आहे. अशा तऱ्हेने तिसरा चेंडू घेऊन नील. शॉर्ट चेंडू होता, काहीसा समजला नाही चेंडू आणि डॉट चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी नील पाटील यांची. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू चेक करायला लावला इकडे. वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल होताना 1 बाउंसचा इशारा. नील पुन्हा एकदा आपल्या वरती चौथा चेंडू घेऊन निवृत्ती पवार साठी. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू. शॉर्ट चेंडू होता. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. 3 चेंडू. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा नील
आपल्या ओव्हरमधील चौथा चेंडू घेऊन निवृत्ती पवार यांच्यासाठी खूपच सुंदर चेंडू फेकून दिलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. खूपच सुंदर शॉट होता. काहीच समजलं नाही सचिन पाटील यांना यांच्या डोक्यावरून. 1 बाउन्स 4 रन्स. चार चेंडू 13 धावा. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. पुन्हा एकदा फेकून दिलाय चेंडूला हवेमध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खूपच धडाकेबाज फलंदाजी इथे बघायला भेटते ती निवृत्ती पवार यांची. आक्रमण केलं होतं नील यांच्यावर. 8 चेंडूवर स्कोर थांबला होता. 8 चेंडू नंतर या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात त्या पाहूया. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि खूपच सुंदर अशी फलंदाजी निवृत्ती पवार यांची. 3 चेंडूवर 3 मोठे फटके. शेवटचा चेंडू आहे नील पाटील यांचा. पुन्हा एकदा नील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. खूपच सुंदर चेंडू आणि डॉट चेंडू. ओरीची समाप्ती. अशा तऱ्हेने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या धावसंख्येवर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या धावसंख्येवर. 19 धावसंख्या झालेली आहे. शेवटचे 2 षटका अजून पर्यंत बाकी आहे. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येईल तो आझाद वल्वी. खूपच सुंदर गोलंदाजी लाईन आहे टी आर. डुग्गू 11 मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी पाहू शकता. तिसरा गोलंदाज येतोय तो. पहिला चेंडू आणि 1 रन दोन. पुन्हा एकदा आझाद वल्वी दुसरा चेंडू घेऊन. इस बार बढ़िया स्ट्रोक. रिवर्स स्वीप खेला था उधर. क्या कुछ हुआ है और उधर बाउंड्री मिलेगी. 4 रनों के लिए चौकार. पहले ही सोच लिया था प्रिंस ने कि रिवर्स खेलने का है और सक्सेसफुल रिवर्स शॉट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 25 या धावसंख्येवर. खूपच सुंदर चेंडू. फिर से एक बार आजाद अपने ओवर की तीसरी गेंद लेके. प्रिंस यादव पहले से तैयार थे रिवर्स खेलने के लिए. क्या होता है अभी देखते हैं. फिर से एक बार. ओ बैठक शॉट. क्या कुछ हुआ है उधर. 1 रन मिलेगा. अच्छी फील्डिंग के फील्डर द्वारा 1 ही रन से
आखिरी 2 गेंद इस ओवर के अभी तक बाकी है, क्या कुछ होता है देखते। फिर से एक बार आजाद निवृत्ति के लिए। बहुत ही बढ़िया गेंद, कुछ समझ नहीं आया निवृत्ति पवार को। फिर से एक बार डॉट गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पे देखने मिल रही है आजाद की। स्कोर 26 पे रुका हुआ है। इस ओवर की आखिरी गेंद लेके जाएंगे आजाद निवृत्ति के लिए। फिर से एक बार हवा में खेल दिया, विकेट कीपर गेंद के नीचे आसानी से पहुंचते हुए तन्मय पाटिल और कैच को लपक लिया। और इसी के साथ निवृत्ति पवार का खेल खत्म होते हुए 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जाके पहुंच चुका है 26। आखिरी ओवर कौन लेके आएंगे देखते हैं अभी। आखिरी ओवर लेके आते हुए स्वप्निल पाटिल। इस हंगामे में थोड़े महंगे साबित हुए स्वप्निल, अभी क्या कुछ करते। स्वप्निल पाटिल, प्रिंस यादव ओपनिंग में आए थे अभी तक। आठ रनों पे खेल रहे हैं प्रिंस। नया बैट्समैन मनीष आते हुए। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ बहुत टाइम से 26 पे रुका हुआ स्कोर अभी जाके पहुंच चुका है 32 रनों पे। क्या स्ट्रोक खेला है, जबरदस्त लाजवाब स्ट्रोक था। रिवर्स इस साल बहुत ही बढ़िया बढ़िया शॉट, रिवर्स शॉट खेले हैं प्रिंस यादव ने। 32 रन हो चुके हैं अभी तक 4 गेंदों में। कितने बड़े हिट आते हैं देखते। फिर से एक बार स्वप्निल आगे आके खेल दिया है हवा में, गेंद के नीचे निशाम पाटिल पहुंचेंगे क्या, और पहुंच चुके हैं और लपक लिया है कैच को। इसी के साथ प्रिंस यादव का खेल खत्म होते हुए अर्धा संघ डगआउट मध्ये गेलेला आहे, तो पालनापाडा या संघाचा। खूपच सुंदर कॅच निशांक पाटील, कॅच कधी सोडत नसतो, खाकावलेलाच असतो कॅच साठी आणि कॅच घेतलेला आहे। नवीन बैट्समैन ब्रिजेश आते हुए। फिर से एक बार स्वप्निल, चौथी गेंद लेके ब्रिजेश के लिए शॉर्ट गेंद थी, क्या लाजवाब स्ट्रोक खेला है थ्रो के खिलाड़ी द्वारा। इसी के साथ स्कोर जाके पहुंच चुका है 34 रनों पे। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये किती धावा येतील त्या बघूया आपण। 34 धावा। पुन्हा एकदा स्वप्निल आपल्यावरचा 5वा चेंडू घेऊन शॉर्ट चेंडू काही समजला नव्हता आणि डॉट चेंडू। खूपच सुंदर गोलंदाजी हाताळली आहे ते स्वप्निल पाटील यांनी। एक षटकार आल्यानंतर सुद्धा जबरदस्त गोलंदाजी। 5 चेंडू मध्ये फक्त 8च धावा खर्च केलेल्या आहेत त्या स्वप्निल पाटील यांनी। शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील। एक विकेट घेतलेला आहे स्वप्निल पाटील यांनी। शेवटचा चेंडू या षटकातील, स्कोर जाऊन पोहोचले तो 34 या धावसंख्येवर। शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळेल का बघूया काय होते। खूपच सुंदर चेंडू, 1 रन पूर्ण, दुसरा रनाची कोशिश आणि दुसरा रन पण पूर्ण।
2च धावा भेटते आणि 2 धावसंख्येने संघाचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 36 धावा. 37 धावांचं लक्ष्य असेल. चला टॉस साठी न्यू स्टार कामन वर्सेस ओमसाई मोरीगाव दोन्ही टीम कॅप्टन. चला टॉस साठी लगेच याचे पुढील सामना या दोन टीम मध्ये होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन चला या टॉस साठी. साठी 9.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. निशांक पाटील त्याच्यानंतर तन्मय पाटील आझाद आणखीन चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीम मध्ये आणि होम ग्राउंड आहे. तर नक्कीच हे टोटल तेवढं मोठं टोटल नसेल टी आर नागले टीमसाठी. सर्वांचं हार्दिक स्वागत टी आर एरिया चषक 2026 मध्ये. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. बॉलर प्रिन्स यादव अतिशय चांगला गोलंदाज आहे. प्रिन्स यादव कॉमन क्रिकेट असोसिएशन मधला चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी आत्तापर्यंत केलेली आहे. आपल्या एक गाव एक टीमसाठी असो किंवा आपल्या फ्रँचायझीसाठी असो नक्कीच चांगली कामगिरी या कॉमन क्रिकेटमध्ये केली आहे ती प्रिन्स यादवने. पहिला बॉल प्रिन्स यादव फटका चांगला आहे मात्र फिल्डर आहे. प्रोटेक्शन ठेवलं होतं. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग करतोय. निवृत्ती होता फक्त आणि फक्त एकच रन मिळते. एकने ऑफ द मार्क होतोय. निशांक पाटील आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय. राईट हँडर बॅटर तन्मय पाटील स्ट्राईक एंडवर येतोय. डीप मिड विकेट त्यानंतर एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर. थोडंसं वाईडिश आहे लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये दिसतो आपल्याला तो फिल्डर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मने राऊंड विकेट मारा करतोय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा बॉल होता. सोडून दिला विकेट किपरसाठी. पंचांचा इशारा. प्रशांत पाटील यांचा वाईटचा एक अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या सहाय्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बरोबर 2 रन्स. 37चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आरटी मूवीजच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आपण बघतोय आणि जे लाईव्ह टेलिकास्ट बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आपण बघतो हे मॅच बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम एव्हरीबॉडी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर समोर येतोय. चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल. सिंगलने पुन्हा एकदा आपण बघितलं या वेळेला खातं खोलतोय फलंदाज तन्मय पाटील. 1 रन कंप्लीट केली जाते. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 3 रन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर प्रिन्स यादव. लेफ्टी टू लेफ्टी असा सामना. हुक करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज आणि थोडसा बाउन्सर जरूर होता मात्र तेवढा नव्हता बाउन्सर. हा डॉट बॉल येतोय. गती चांगली आहे. लेन बॉल रायझिंग डिलिव्हरी सुद्धा टाकत असतोय गोलंदाज प्रिन्स यादव. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो प्रिन्स.
हा बॉल जातोय मिडॉनच्या दिशेने, फिल्डिंग चांगली आहे मात्र थ्रो केला नाहीये. एकच रन फक्त मिळते आणि एकने स्कोर जातो 4 वर. अतिशय चांगली गोलंदाजी, आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स यादव याची. कुठल्या प्रकारची मुफा दिलेली नाही, फलंदाजाला हात मोकळे करून खेळण्याची संधी देताना दिसत नाहीये गोलंदाज प्रिन्स यादव. तन्मय पाटील स्ट्राइक एंडवर. पुन्हा आपण बघितलं गतीला थोडासा मिस झाला, मिडॉनच्या दिशेने बॉल, फिल्डर आला होता मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल पुन्हा एकदा पूर्ण होते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 5 रन. 5 मध्ये 5 धाबा धावफलकावर आलेले आहेत. प्रत्येक बॉलवर एक सिंगल, एक व्हाईट बॉल, एक डॉट बॉल सुद्धा होता. अंतिम बॉल घेऊन जाईल प्रिन्स. एक सक्सेसफुल ओव्हर करताना दिसतोय. अंतिम एक बॉल मात्र शेष. ओ घ्यावलेला लॉंग ऑन ला फिल्डर, पुन्हा एकदा सिंगल स्मेल. काय जबरदस्त गोलंदाजी, कुठल्या प्रकारची मुभा दिली हात मोकळे करून खेळण्याची फलंदाजांना. फक्त आणि सिंगल डबल सुद्धा पाहायला मिळाली नाहीये या ओव्हरमध्ये. आणि एक ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 37चं टार्गेट चेस करत असताना यजमान टीम टी आर नागले टीमचा स्कोर आहे 6 रन्स, कुठलाही विकेट नाहीये. आणखीन 31 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि बघूया संघर्ष करावा लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर संघर्ष करताना दिसले दोन्ही सुद्धा फलंदाज. हे महत्वाचे फलंदाज म्हटले जातात दोन्ही सुद्धा टी आर नागले टीमचे. निशांक पाटील, तन्मय पाटील सध्या जर बघितलं तर अगदी लय मध्ये, अगदी फॉर्म मध्ये बॅटिंग करत दिसतात प्रत्येक मॅच मध्ये. तर या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल केलं ते प्रिन्स यादवच्या समोर दोन्ही सुद्धा फलंदाजाने. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर निवृत्ती पवार येतोय. निवृत्ती पवारने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. तोच निवृत्ती पवार यावेळेस बॉलिंग साठी येताना दिसतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच म्हणू शकतो आपण की पाळणा पाड्या टीमच्या नावावर जाताना दिसते आपल्याला. दुसरं षटक बघूया कुठल्या टीमच्या नावावर जाईल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक 11 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज निशांक पाटील. यावेळी जोरदार अपील लेग बिफोरची, मात्र इम्पॅक्ट जर बघितलं लेग स्टंपच्या बाहेर होतं. लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. या 1 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 15 रन्स. ओमकार त्रिमुखे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत मॅन्युअल. अँड प्रत्येक तिसऱ्या बॉलवर त्याच्या बॅटमधून षटकार येत असतोय. मात्र आतापर्यंत बघितलं 4 बॉल खेळून एकही मोठा फटका तन्मयच्या बॅटमधून आलेला नाहीये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती पवार. स्विच हिट खेळत होता, पायाला बॉल बदलतोय. पुन्हा एकदा इम्पॅक्ट थोडं ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर होता आणि खाली राहिला होता हा बॉल. सबमरीन डिलिव्हरी होती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त आहे आणि जास्त गती बॉलिंग ट्रॅकवर बघूया. आयबिन नाडर येतोय पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी. अतिशय महत्वाचा आणि कॅप्टन आहे आयबिन. एक अतिशय चांगला महत्वाचा खेळाडू म्हटला जातो, इम्पॉर्टंट प्लेअर म्हटला जातो पाळणापाडा या टीमचा.
भरपूर वेळेस आपण बघितला आयकॉन खेळाडू राहिलेला आहे KPL मध्ये आयविन नाडर. तन्मय पाटील स्ट्राइक एंडवर, कारण शेवटच्या बॉलवर एक लेग बायच्या रूपाने सिंगल आली होती. पहिला बॉल घेऊन जाईल आयविन नाडर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राइक एंडवर आहे तन्मय. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केल्या फक्त बॉलला. मिडॉनच्या दिशेने फिल्डिंग चांगली निवृत्ती पवारची. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 19 रन्स. आणखीन 18ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल शेष. यजमान टीम टिया स्पोर्ट नागले या टीमला. आयविन नाडार गोलंदाजीमध्ये गती अतिशय चांगली आहे. चांगल्या गतीने गोलंदाजी करतो. मध्ये टप्पा अचूक टाकणं फार गरजेची गोष्ट आहे. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस टाकला होता. यावेळेस स्ट्राइक एंडला निशांक पाटील. निशांकच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे या इनिंग मध्ये. 11 बॉल शेष. 11 मध्ये 18ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. शफल झाला होता आणि यस DRS ची मागणी या ठिकाणी वाईट साठी घेतलेली आहे. पंचांनी चेक केलं जाईल हा वाईट आहे की नाही आहे. आणि चेक केलं जाते या ठिकाणी. बॉल लाईन मध्ये जरूर आहे, मात्र आपण बघू शकतो की बाउन्सर किती झालेला आहे. फेड डिलिव्हरी आहे आणि 1 बाउन्स तर आहे. 1 फॉर दी ओव्हर. फेड डिलिव्हरी बागी गेल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला होता, त्यामुळे ही फेड डिलिव्हरी. आणि पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आयविन नाडार. टॉपिस लागले यावेळेला विकेट किपरच्या मागे. बॉल गती जबरदस्त आहे, त्यामुळे गतीला जास्त मिस होताना दिसतं. हा बॉल येतोय. 2 रन्स या ठिकाणी ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 21 रन. 21 बॉल आलेला आहे आतमध्ये. तोच बॉल घ्या लगेच. चला मॅच चालू करा. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे, कारण आपल्याला भरपूर आणखीन मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत आजच्या दिवसामध्ये. वन डे फिनिश ही टुर्नामेंट आहे. 10 संघांनी भाग घेतलाय आतापर्यंत. हा सामना नंबर 3रा आहे. पहिल्या फेरीतले आणखीन 2 सामने बाकी. त्यानंतर सुद्धा आपल्याला 4 मॅचेस आणखीन बाकी असतील आजच्या दिवसातले. आणि घड्याळामध्ये जर बघितलं तर 1:27 झालेले आहेत. आयविन चांगला फटकाय. कनेक्शन चांगले आहे आणि बॉलला सरळ पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. निशांक पाटीलने उत्तुंग षटकार. अप्रतिम शॉट. ज्या गतीने बॉल आला त्यापेक्षा डबल गतीने बॉलला पाठवलाय बाउंडच्या बाहेर निशांक पाटीलने षटकारासाठी. हा दुसरा षटकार येतो निशांक पाटील
बॉल जर आपण बघितलं तर आणखीन 7 बॉल शेष. 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक षटकार आला होता आणि ते षटकाराने नक्कीच मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये दिसतो आपल्याला यजमान टीम TR नागले टीम. अंतिम बॉल घेऊन जातोय आयविन नाडर ओव्हर द विकेट. ओ फुल लेनचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. काय जबरदस्त गतीने बॉल टाकलाय आयविन नाडरने. ओव्हरची होती समाप्ती. षटकार लागल्यानंतर सुद्धा चांगला कमबॅक केला आयविनने. शेवटचे दोन्ही बॉल डॉट केले. एकंदरीत 9 धाबा खर्च केले या ओव्हरमध्ये आणि अंतिम 1 ओव्हर शेष आणि 1 ओव्हरमध्ये 10 रनची आवश्यकता असेल. समीकरण बघूया आपण. 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता यजमान टीम TR नागले टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जमेची बाजू अशी आहे TR नागले टीमसाठी की त्यांचं होम ग्राउंड आहे. त्यानंतर कुठलाही विकेट गेलेला नाहीये. ही एक जमेची बाजू आहे. दोन्ही सुद्धा आपण बघतो टॉप ऑर्डरचे बॅटर जे बॅटिंग करताना दिसतात. दोन्ही ओपनिंग बॅटर बॅटिंग करताना दिसतात आणि दोन्ही बॅटरमध्ये क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची. तर नक्कीच पहिले 2 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये. आणि बॉलिंगसाठी जर आपण बघितलं तर बॉलर येतोय सोनू यादव. हा सुद्धा एक जबरदस्त चांगला गोलंदाज म्हटला जातोय सोनू यादव याला. पालनापडा टीम जर आपण बघितलं सोनू यादव एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. आयविन आहे, निवृत्ती आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिला जो गोलंदाज प्रिन्स यादव हे चांगले गोलंदाज आहेत पालनापडा टीममध्ये. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला बॅटिंग घेतली होती. टॉस जिंकल्यानंतर आपण डिपेंड करू शकतोय हा विश्वास त्यांनी दर्शवला होता. आणि बघूया डिपेंड करतात की नाहीये. फिल्डिंग डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे. त्यानंतर कव्हरला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये दिसतोय. लॉंग ऑफ लाईक फिल्डर ऑन साइडला लॉंगाना आहे. पहिला बॉल घेऊन जातोय सोनू. हो ह्यावेळेस डाऊन लेग हा बॉल वाईटचा इशारा. पंचांचा एक अतिरिक्त रन मिळतोय आणि 1 ने टीमचा स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 28 वर. 9 रनची आवश्यकता. जे षटक 10चं होतं ते 9चं आलेलं आहे TR नागले टीम समोर. छोट्या रन आपली पुन्हा एकदा सोनू. फुल टॉस बॉल, स्विंग केले बॉलला आणि पाठवले डीप स्कोर लेगच्या बाहेर. तन्मय पाटीलने सरळ 6 रनसाठी षटकार. भीमासाठी रिव्ह्यू नाहीये, भीमासाठी नाहीये, पंचांनी घेतलेले आहे. यस चेक करतील पंच फक्त. साइड अँगल नाहीये त्यामुळे परफेक्शन आपण फुल टॉस बॉल रिव्ह्यू कॅन्सल आहे. फेड डिलिव्हरी आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 34. स्विच इट मारलाय. आणखीन एक षटकार. बॉल स्क्वेअरिश थर्बॅनच्या बाहेर. मॅच फिनिश करून टाकले ती तन्मय पाटीलने. कॉंग्रॅच्युलेशन TR नागले टीम अँड हडलक हडलक सोनू यादव अँड ऑल टीम ओम साई पालनापाडा टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू तन्मय पाटील. 3 विकेट अँड 19 रन्स तो ठरतोय. 8 बॉलमध्ये 18 रन्स त्यांनी बनवलेत आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार.